आज जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. विरोधकांनी सभात्याग केलेला आहे. जनसुरक्षा कायदा विधान परिषदमध्ये मांडल्याच्या नंतर विरोधकांनी त्यांची बाजू मांडली. विरोधकांनी त्यांची मतं व्यक्त करत असताना ह्या विधेयकाला विरोध दर्शवला आणि जर का माझ्या उत्तरासाठी थांबले असते तर त्यांना नक्कीच ह्या कायद्याच्यामध्ये काय तरतूद आहे हे त्यांचं लक्षात आलं असतं. परंतु मला वाटतं महाराष्ट्रासमोर असा एक संभ्रम निर्माण करायचा आहे की हे विधेयक कामगारांच्या विरोधामधलं आहे, हे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधामधलं आहे, हे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधामधलं आहे, असा एक त्याला संदेश महाराष्ट्रामध्ये द्यायचा होता. आणि म्हणून जाणून बुजून काही तिथे गोष्टी मांडल्या गेल्या किंवा तिथे वॉकआउट हे केलं गेलं आणि उत्तरासाठी थांबले नाही. आज पुन्हा एकदा खात्रीपूर्वक सांगतोय की हा कायदा CPI माओवादी जे नक्षलवादी आहेत, अर्बन नक्षलवादी आहेत, जे शहरामध्ये नक्षलवाद पसरवत आहेत, अशाशी संबंधित असलेल्या फ्रंट ऑर्गनायझेशन म्हणजे अशाशी संबंधित असलेल्या गडव्या डाव्या ज्या संघटना आहेत, विचारधारेच्या संघटना आहेत, अशांच्यासाठीच हा कायदा आहे. याचा दुरुपयोग अन्य 4 राज्यांनी हा कायदा पारित केलेला आहे. त्या राज्यामध्ये जर का उदाहरण आपण पाहिली, एकाही राज्यामध्ये राजकीय हेतूसाठी या कायद्याचा दुरुपयोग झालेला नाही. आणि महाराष्ट्रामध्ये देखील आता हा कायदा अंमलात येणारच आहे. आज तो विधान परिषदेत पारित झालेला आहे. लवकरच माननीय राज्यपाल महोदयांच्या प्रतिनिधी आदेशाने तो कायदा अंमलात येईल. आणि अंमलात आल्याच्या नंतर ज्या संघटना माओवादी संघटनांची थेट संबंधित आहेत अशांवरतीच कारवाई होईल. समजा एखाद्या संघटनेला, समजा एखाद्या कामगार संघटनेला सरकारच्या विरोधामध्ये, कुठल्या धोरणाच्या विरोधामध्ये आंदोलन करायचं असेल, त्यांनी आंदोलन केलं असेल तर त्यांनी सरकारच्या विरोधात आंदोलन केलं म्हणून त्यांच्यावरती हा कायदा लागू होणार नाही. म्हणून विरोधक जाणून बुजून कालचं विधानसभेला जेव्हा हा कायदा जे काही बिल पास केलं गेलं अतिशय शांततेने, कुठलाही विरोध न होता हा कायदा आपण जिथे काल मंजूर केला, त्यांनी जाणवलं की हा कायदा जर का असंपर्यंत आपण विधान परिषदेमध्ये देखील आपण जर का मंजूर केला तर आपला हेतू साध्य होणार नाही. या चुकीच्या विचाराने विरोधकांनी कदाचित आज इथे या बिलला त्यांनी विरोध केला आणि वॉकआउट केलं. उत्तरासाठी थांबले नाहीत, त्यांचं मतदाराकरता देखील ते थांबले नाहीत. आणि म्हणून आज माझा त्यांचा स्पष्ट आरोप आहे की फक्त महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक गैरसमज पसरवायचा की हा कायदा शेतकऱ्यांच्या विरोधामधला आहे, कामगारांच्या विरोधामधला आहे, विद्यार्थ्यांच्या विरोधामधला आहे, जी वस्तुस्थिती नाही. हा कायदा फक्त आणि फक्त जे माओवादी संघटना आहेत, नक्षलवादी शहरी संघटना आहेत, त्यांच्या विरोधामधला आहे. उद्धव ठाकरे यांनी टीका करताना सांगितलं आहे की हा कायदा जनसुरक्षा जनतेसाठी नाही आहे तर भाजपच्या सुरक्षेसाठी, भाजपा सुरक्षा कायदा. आणि तुमचा आवाज चालला जे स्वतः विधिमंडळामध्ये हे विधेयक चालू असताना, उपस्थित असताना देखील स्वतःचं मत मांडू शकत नाही किंवा मत मांडवचं त्यांना वाटलं नाही, त्यांनी बाहेर येऊन काही वक्तव्य केले, ह्याला काही अर्थ नाही, त्याला कोणी महत्त्व देत नाही. बरोबर. विधिमंडळात बोलले असते तर महाराष्ट्रामध्ये कदाचित जनतेने ते पाहिलं देखील असतं. मला वाटतं फक्त आज मी जेव्हा तिथे विधेयक मांडत असताना एक महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून ते विधेयक मी मांडलेलं आहे, कुठल्या पक्षाचा प्रतिनिधी म्हणून नाही. हे विधेयक कुठल्या एका पक्षासाठी, पक्षाच्या संरक्षणासाठी नाही. ज्या ह्याच्यामध्ये संकल्पना दिलेल्या आहेत, उदाहरणार्थ LWE म्हणजे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट, म्हणजे डावी विचारसरणी संघटना. ही संकल्पना आणली कोणी? 2006 मध्ये काँग्रेसचं UPA सरकार असताना त्यांनी हा शब्दप्रयोग केलेला आहे. म्हणून आज त्याच शब्दप्रयोगावरनं काँग्रेसचा आमदार विरोध करतायत. मला वाटतं हास्यास्पद आहे. जनता पाहते, जनतेला सगळं समजते. UPA कायद्यामध्ये हिंसाचार झालेला असेल तरच UPA कायदा लागतो. त्यामुळे मगाशी उदाहरण दिल्याप्रमाणे साईबाबा प्रकरणामध्ये एक माओवादी सुटला, कोर्टाने त्याला सोडलं असं सांगून की UPA कायद्यामध्ये हिंसाचाराची तरतूद हिंसाचार केलेला नाही. पण हिंसाचार न करता जे नक्षलवाद पसरवत आहेत त्यांच्याकरता हा कायदा आहे. आणि म्हणून जाणून बुजून फक्त विरोध करायचं ह्याच्यामध्ये दिसतंय.